तर मला सांगा, की खरंच यांनी फरक पडणार आहे का मुंबई महापालिकेमध्ये? कारण की मागच्या वेळेस म्हणजे 2017ला जी निवडणूक झाली होती, त्यामध्ये भाजपने 82 जागा मिळवल्या होत्या. त्यामुळे खरंच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन भाजपला टक्कर देतील का? अ, निश्चितच देऊ शकतील, कारण तिथल्या मराठी मताची टक्केवारी जर बघितली तर थोडीशी त्यांच्यासाठी दोघा बंधूसाठी पोषक अशी आहे. आणि गेल्या वेळेसची आकडेवारी सांगत असाल तर गेल्या वेळेस शिवसेना, भाजप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढली होती आणि मनसे हे सगळे चारही पक्ष स्वबळावर गेल्या निवडणुकीत लढले होते. त्यावेळेस माझ्या मते शिवसेनेला 84 जागा मिळाल्या, भाजपला 82 जागा मिळाल्या, तर त्या खालोखाल काँग्रेसला जवळपास 29 जागा मिळाल्या होत्या. मात्र जर एकंदरीत त्यावेळेस 2017च्या निवडणुकीची आपण मताची टक्केवारी जर बघितली आणि त्यावेळेस जर शिवसेना आणि मनसे म्हणजे की एकसंघ शिवसेना आणि मनसे एकत्र लढली असती तर जवळपास त्यांच्या जागा 114च्या आसपास गेल्या असत्या, असं एक चित्र दिसत आहे त्यावरून. मात्र त्यामुळेच त्यांनी ह्या निवडणुकीत जर एकत्र लढलो तर दोघांच्या मताची टक्केवारी वाढेल असे गृहीत धरून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. आता गेल्या माझ्या मते सांगायचंच झालं तुम्हाला तर गेल्या महिना दीड महिनाभरापूर्वीच एक सर्वे आलेला आहे. त्या सर्वेमध्ये असा दिसतोय की शिवसेना आणि मनसे जर एकत्र आले आणि दोन ठाकरे बंधू जर एकत्र आली तर त्यांच्या मताची आकडेवारी जवळपास 34% इतकी होती दोघांची मिळून. आणि एकंदरीत इकडं भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढली तर त्यांची आकडेवारी 35 ते 36 दरम्यानची आहे. म्हणजे ह्या आकडेवारीत फार काही फरक नाही तर 2%चा फरक आहे. आणि त्यामुळे ही लढत आटातटीची होऊ शकते एवढं मात्र निश्चित आहे. कारण की जसे जसे निवडणूक येईल त्याप्रमाणे तिथले वातावरण बदलत जाईल आणि वातावरण बदलत जाईल याचा अर्थ ज्या बाजूने कल दिसेल त्या बाजूने थोडंसं मतदान होत जाईल आणि त्याचा फायदा निश्चितच ठाकरे बंधूंना होईल असं वाटतं. एकंदरीत अजून जरी ठाकरे बंधू दोन्हीही राजकीय दृष्ट्या त्यांनी एकत्रित येणार असल्याची घोषणा केलेली नाही, त्यापूर्वीच हा सर्वे झालेला आहे. त्यामुळं ह्या सर्वेमध्ये अजूनही म्हणजे की जशी जशी निवडणुका जवळ येईल त्यामध्ये फरक दिसायला जाणवेल असं मला वाटतं.